नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नुकताच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीला मोठे यश मिळालं असून राज्यामध्ये सत्ता स्थापन केली आहे. सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी आपल्या पहिल्याच भाषणामध्ये मतदारसंघातील विविध प्रश्नांवर लक्ष वेधले. सर्वात महत्त्वाच्या पाणी प्रश्नावर अमोल खताळ यांनी लक्ष वेधत अधिवेशनामध्ये विषय मांडलाय. संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागाला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यासंदर्भाचा महत्त्वपूर्ण विषय आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनामध्ये मांडलाय. तसेच रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि पर्यटन धोरणातून तालुक्यातील रोजगार निर्मितीसाठी चालना द्यावी अशी मागणी देखील संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत केली. नेमकं आमदार अमोल खताळ यांनी काय म्हटलंय बघूयात. माननीय अध्यक्ष महोदय, मी अमोल खताळ संगमनेर विधानसभेचं प्रतिनिधित्व करतो. महामहिम राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावर आज मनोगत व्यक्त करण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या संगमनेर मतदारसंघातील मायबाप जनता तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे आभार मानतो व सभागृहातील सर्व नवनिर्वाचित सदस्य, मंत्रिमंडळातील सदस्य यांचे अभिनंदन करतो. आज राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो. महायुती सरकारने महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ सीमा भागातील मराठी बहुल 865 गावामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला. अतिशय चांगला निर्णय तो झाला आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व भागातील जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा, त्यांना आर्थिक खर्च करावा लागणार नाही याची काळजी घेत महायुती सरकारने राज्यातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त रुग्णालयाचा समावेश केला. त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो. केंद्र सरकारने मराठी भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे 450 विद्यापीठामध्ये मराठी भाषेचा अभ्यास होणार आहे. त्याबद्दल मी देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शाह, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, अजितदादा पवार यांचे आभार मानतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जी समिती स्थापन केली होती त्या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक रंगनाथ पठार हे माझ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक आहे, हे मला इथे नमूद करावे वाटते. मी ज्या मतदारसंघाचा आमदार आहे त्या मतदारसंघातील प्राध्यापक पठारे सरांच्या योगदानामुळे हा मान माझ्या मतदारसंघाला मिळाला, याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला आनंद आहे. देशातील पहिले महिला धोरण महाराष्ट्र राज्याने स्वीकारले होते आणि महायुती सरकारने 4थ्या महिला धोरणाची घोषणा करून महायुती सरकारने खरोखरच महिलांचा सन्मान केला आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे आज मला या सभागृहामध्ये बसता आलं. माझ्या तालुक्यामध्ये 1,35,126 एवढ्या लाडक्या बहिणींना आर्थिक लाभ देऊ शकलो, याचाही मला समाधान आहे. सर 2 मिनिटं नवीन आहे, थोडं सांभाळून घ्या मला. बोला. तसेच सर्व ग्रामपंचायतीचा विचार करून माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना असेल, शेतकरी यांचा विचार करून शेतकऱ्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्याचा विचार असेल, दुग्ध विकास टप्पा 2 असेल, मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना असेल, नमो शेतकरी मा सन्मान योजना असेल, या सगळ्या गोष्टीमुळे आज समाजातील प्रत्येक घटकाचा जो सन्मान केला गेला त्या सन्मानामुळे आज महायुती सरकार आपलं आलंय. त्या महायुती सरकारमुळे मला या सभागृहामध्ये येता आलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत 7,480 किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित झाले आहेत. माझी विनंती राहील का माझ्या संगमनेर मतदारसंघासाठी सुद्धा पुढील काळात याचा विचार व्हावा. आमच्या संगमनेर मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असून शासनाने नुकताच वैनगंगा, गिरणा, दमनगंगा, एकदरे, गोदावरी, वैतरणा या 4 नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली, परंतु ती देताना सिन्नर तालुक्यामधील 17,960 हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रात येत आहे. त्या लगतच माझ्या
संगमनेरमधील तळेगाव निमोन भागातील काही गावं वंचित राहिलेत, तर माझी विनंती राहील का संगमनेर भागातील पाण्याचा जो प्रश्न आहे तेथील दुष्काळमुक्त होण्यासाठी त्याबाबत मला सहकार्य व्हावे। आज संगमनेरमध्ये जलजीवन योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवली गेली, संगमनेरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे, परंतु कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे। त्यामुळे तेथे सुद्धा काहीतरी शासनाने गांभीर्याने विचार करावा। साकूर पाटाळ भागातील सुद्धा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। तेथील मुळा धरणाच्या बॅकवॉटर मधून उपसा जल सिंचन योजना जर लागू करता आली तर त्याचा सुद्धा एक संगमनेर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका नवीन आमदाराला लागेल असं मला वाटतं। पर्यटन क्षेत्र जे महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 जाहीर झालंय त्यामध्ये राज्यातील आकाराने विस्तीर्णाने सर्वात मोठ्या असणाऱ्या पिंगीर येथील वडाचं झाड याचं सुद्धा त्या वटवृक्षाचे संवर्धन जतन व संगोपन यासह रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा अशी मी विनंती करेल। धन्यवाद। DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, नागपूर। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।